वाराणसीमध्ये मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय। तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावरती न्याय मार्च काढण्यात आलाय। अरुण जेटली, अमित शहा थोड्याच वेळात आंदोलनासाठी वाराणसीत पोहोचणार आहेत। वाराणसीत होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकला वळवण्यात आलंय। बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या लंका गेटच्या दिशेने जाणारे रस्ते बंद करण्यात आलेत। वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक होऊ शकते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय। बनारस हिंदू विद्यापीठाच्या बाहेर रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे। आज वाराणसीत मोदींचा रोड शो होणार असून या रोड शोच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे। आज आपल्याला माहिती आहे, भाजप कार्यकर्त्यांनी कालच ती घोषणा केली होती। आज धरणं आंदोलन भाजप कार्यकर्ते सुरू करणार होते। ते आंदोलन सुरू झालंय। वाराणसीत आणि नवी दिल्लीत न्याय मार्च काढण्यात आलाय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती। वाराणसीमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये आता अरुण जेटली आणि अमित शहा सुद्धा सहभागी होणार आहेत। आज वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतोय। त्याआधीचा नियोजित कार्यक्रम जो होता त्यानुसार 2 सभांची परवानगी वाराणसीमध्ये मागितली गेली होती। मात्र होणारी गर्दी आणि उपलब्ध असलेली कमी जागा याचा विचार करता या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली होती। गंगा पूजेलाही परवानगी नाकारण्यात आली आणि त्यानंतर संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी कालच आज धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्यानुसार आज धरणं आंदोलन सुरूही झालंय। काही वेळात नरेंद्र मोदी वाराणसीत दाखल होणार आहेत। त्यानंतर ते जगतपूरच्या इथे रोड शो करणार आहेत। मात्र आता या सगळ्या आंदोलनाचं रूप पाहता कलम 144 वाराणसीत लागू करण्यात आलंय। जा रहे हैं कि नरेंद्र मोदी पूरे देश में चुनाव प्रचार कर सकते हैं, लेकिन जो व्यक्ति भारत का प्रधानमंत्री होने वाला है वो अपने चुनाव क्षेत्र में प्रचार नहीं कर सकता। वहां के रिटर्निंग ऑफिसर बिल्कुल पक्षपातपूर्ण रवैया वहां के समाजवादी पार्टी के दबाव में कर रहे हैं। आप बताइए, उनका नामांकन हुआ, लाखों लोग आए थे, तब तो कोई दिक्कत नहीं थी। वो बंगाल में प्रचार कर सकते हैं, वो आसाम में कर सकते हैं, काशी में नहीं कर सकते। तो जानबूझकर वहां के चूंकि रिटर्निंग ऑफिसर का पक्षपातपूर्ण रवैया है कि चुनाव आयोग से हम कहने जा रहे हैं कि चुनाव आयोग का मूल काम है स्वच्छ मतदान, साफ मतदान और उम्मीदवारों को अपने अभियान में करने का अवसर मिलना चाहिए। इसलिए रिटर्निंग अफसर को हटाया जाए, इसके हम अपील करने जा रहे हैं। चुनाव आयोग से हम गुहार करेंगे कि वहाँ के जो रिटर्निंग ऑफिसर हैं, जिस तरह का वो राजनीतिक कार्यकर्ता की तरह की भूमिका निभा रहे हैं, उनको तत्काल हटाया जाए और वाराणसी में भयमुक्त और स्वतंत्र माहौल में चुनाव हो सके, इसके प्रभावी कदम उठाएं और नरेंद्र मोदी जी के जो चुनाव प्रचार पर रोक लगाया गया है वाराणसी में, उसको तत्काल हटाएं। आपण बघितलं, दिल्लीमध्ये ही न्याय मार्च रॅली निघालेली आहे। या रॅलीमध्ये भाजप नेते सहभागी झालेत आणि नरेंद्र मोदी कुठेही प्रचार करू शकतात, बाकी पक्षांना परवानगी देतात, नरेंद्र मोदींना का नाही असा सवाल या भाजपच्या नेत्यांनी केलाय। आपण वाराणसीत जाऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, अजूनही या आंदोलनामध्ये अमित शहा आणि अरुण जेटली सहभागी झालेले नाहीयेत, मात्र काय स्वरूप आहे आंदोलनाचं, कशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे? भूषण, सध्या बनारसचे सगळेच्या सगळे रस्ते आणि विशेषतः लंका गेट पासून ते भाजपच्या हेडक्वार्टर पर्यंतचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। लंका गेटच्या परिसरात तिथून पुढे साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे, तिथे घोषणाबाजी सुरू झालेली आहे। कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फुटपाथवर उभे राहून त्या ठिकाणी पोस्टर्स वाटतायत, पत्रकं वाटतायत, घोषणाबाजी करतायत। अनेक ठिकाणी प्रचाराच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक प्रचंड तणावाची परिस्थिती सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जर आपण बघितलं तर आज दुपारनंतर नरेंद्र मोदी या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। दुपारनंतर बनारस विद्यापीठाच्या हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर येईल आणि तिथपासून ते भाजपच्या हेडक्वार्टर पर्यंत ते रॅली करणार आहेत। प्रचंड मोठी गर्दी या रॅलीला जमेल अशी चिन्ह आतापासूनच दिसायला लागलेली आहेत। किंबहुना या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतोय। प्रचंड गर्दी या परिसरात जमलेली आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ज्यावेळी या रॅलीला, या रोड शोला सुरुवात होईल त्यावेळी काय परिस्थिती असेल याची प्रचंड मोठी काळजी इथल्या सुरक्षा रक्षकांना, इथल्या सुरक्षा यंत्रणांना लागून राहिलेली आहे। कारण इथे कुठेही
सध्या सुद्धा जाता येत नाहीये, सामान्य माणसांना या रस्त्यावरून सध्या प्रवास करता येत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी मोदी येतील त्यावेळी गर्दीचा उच्चांक या ठिकाणी होईल आणि त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासूनच यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। रॅपिड ऍक्शन फोर्सची एक नवीन तुकडी सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे इथून पुढे आणि जसजशी दुपार होत चालली आहे तसतसं इथली गर्दी सुद्धा वाढत चालली आहे आणि साधारण 2:30 नंतर इथे गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता सध्या तरी दिसतेय। भूषण, खरं आहे अमोल, आणि या दृश्यांमधून याची स्पष्टपणे कल्पना येऊ शकते कशा प्रकारे इथे भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। या आंदोलनासाठी हे भाजप कार्यकर्ते इथे दाखल होत आहेत। जसं तुम्ही सांगताय अमोल की तिथे काही तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण संख्या खूप आहे कार्यकर्त्यांची, भावना तीव्र आहेत। 144 कलम त्यासाठीच लागू करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीतही कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत, त्यांना अटकही होऊ शकते आणि अमित शहा आणि विशेषतः अरुण जेटली आल्यानंतर या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान या सगळ्या यंत्रणेपुढे असणार आहे। बिलकुल, आणि त्यासाठीच अरुण जेटली, अमित शहा या ठिकाणी येऊ नये त्यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्न करतायत। जेवढे नेते या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत त्यांना पोलीस प्रतिबंध करण्याचा विनंती करून तुम्ही या ठिकाणी जाऊ नका अशी विनंती करतायत, जेणेकरून परिस्थिती अधिक चिघळेल। जेवढे मोठे नेते या ठिकाणी येतील तेवढ्या संख्येने त्यांच्याबरोबर कार्यकर्ते येत असतात आणि मोठ्या नेत्यांना बघितल्यानंतर अगोदरच नाराज असलेला इथला भाजपचा कार्यकर्ता हा अधिक आक्रमक होतो आणि त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते। सध्या इथे प्रचंड इतकी गर्दी आहे की या ठिकाणी बाहेरून लंका गेटवर पोहोचणं सुद्धा इथल्या नेत्यांना आता अवघड होणार आहे, कारण इथे प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे। आता कुठल्या मार्गाने या सगळ्या नेत्यांना इथले कार्यकर्ते मुख्य आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन जातात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण इथला पूर्ण परिसर आता जाम होत चाललेला आहे। जी गल्ली बोळा आहेत, छोट्या मोठ्या गल्ली आहेत, तिथून सुद्धा आता वाहनधारक घुसतायत। इथले सायकल चालक असतील, बाईक चालक असतील, दुचाकी चालक, हे सगळे जिथून वेळ तिथून आपला पुढचा रस्ता धरण्याचा प्रयत्न करतायत आणि अजून काही वेळानंतर तर हा पूर्ण परिसर जाम झालेला दिसेल, कारण इथे फक्त वाराणसीतलेच नाही तर आजूबाजूच्या परिसरात, आजूबाजूच्या राज्यांमधले सुद्धा भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत। त्यामुळे हे नेते आता तिथे कधी पोहोचतात याची जशी प्रतीक्षा आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी इथे कधी येतात याची प्रतीक्षा आहे। दुसरी एक शक्यता अशी आहे की जर हे नेते या ठिकाणी आले तर पोलीस त्यांना अटक करू शकतात, कारण इथे 144 कलम लागू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा परिस्थिती चिघळू शकते। त्यामुळे सुद्धा कदाचित परिस्थितीचा अंदाज घेण्याचा भाजपचे नेते प्रयत्न करतायत आणि काय त्याचे परिणाम आंदोलन स्थळावर गेल्याचे होऊ शकतील याचा सुद्धा सध्या कदाचित भाजपच्या नेत्यांचा अभ्यास सुरू आहे। मात्र हे दोन नेते या ठिकाणी जाणार हे निश्चित आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे की कुठल्याही क्षणी ते येऊ शकतात अशी सध्या इथे चर्चा सुरू आहे। भूषण, खरं आहे, आपण ही थेट दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। अमित शहा यांचं या आंदोलनाच्या ठिकाणी आगमन होताना सध्या दिसतंय आणि अमित शहांना तिथे पोहोचणंही मुश्किल झालेलं आहे अमोल। जसं तुम्ही सांगताय की या गर्दीमधून वाट काढणं सामान्यांनाच नाही तर आता या भाजपच्या नेत्यांनाही थोडंसं कठीण होऊन बसलेलं दिसतंय। प्रचंड गर्दी आपल्याला इथे दिसते आणि आपल्याला आठवत असेल जेव्हा नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याही वेळेला त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, त्यावेळेला सुद्धा अशीच गर्दी वाराणसीच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत होती। त्याहून जास्त गर्दी आता सध्या इथे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्याची कल्पना आपल्याला येऊ शकते किती मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। कारण फक्त एवढंच होतं की आज नरेंद्र मोदींच्या 2 सभा होत्या, त्या दोन्ही सभांना, रॅलींना निवडणूक आयोगानं आणि पोलीस प्रशासनानं जास्त करून परवानगी नाकारली होती। मात्र या सगळ्याचा आता हा परिणाम आहे की आता भाजपने आंदोलन सुरू केलंय, भाजपने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि आज या आंदोलनाचं खरं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। मोठं व्यापक रूप या आंदोलनाने घेतलेलं दिसतंय। असंख्य कार्यकर्ते वाराणसीच्या रस्त्यावरती दाखल झालेले आहेत आणि लंका गेट पासून ते भाजपच्या हेडक्वार्टर पर्यंत या कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला दिसते। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वाराणसीमध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या ठिकाणी अरुण जेटली आणि अमित शहा पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या गर्दीमधून त्यांना वाट काढणं कठीण झालेलं आपण बघितलंय। आता ते तिकडे पोहोचलेले आहेत, काय नेमकं ते या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतील, काय संबोधन करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल, अमित शहा आणि अरुण जेटली तिकडे पोहोचलेले आहेत। बिलकुल, काही वेळापूर्वीच हे दोन नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जसं आपण काही वेळापूर्वीच बोलत होतो, इथे पोहोचल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेण्याचं काम सुरू होतं आणि अखेर आता या दोन नेत्यांनी तिथे पोहोचण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते त्या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आता 2 शक्यता आहेत। पहिली शक्यता अशी आहे की 144 कलम लागू असल्यामुळे
त्या ठिकाणी पोलीस त्यांना तातडीने अटक करू शकतात आणि अशी जर अटक त्यांना झाली तर इथल्या परिस्थितीमध्ये अजून तणाव वाढू शकतो, भाजप कार्यकर्ते अधिक आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे पोलीस त्यांना तातडीने अटक करतात की करत नाहीत, पोलीस आता काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं आहे. जर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही तर मात्र या ठिकाणाहून आता आंदोलन सुरू होईल, या ठिकाणाहून घोषणाबाजी सुरू होईल, कदाचित या ठिकाणी भाषणं सुद्धा होण्याची शक्यता आहे. इथल्या प्रचंड समुदायाला ते इथून पुढचा काय कार्यक्रम असेल याविषयी आवाहन करतील. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदींनी सकाळी ट्विट करून शांततेचं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे. मात्र ट्विटरवरून असं आवाहन केल्यानंतर ज्यावेळी इथला एवढा प्रचंड समुदाय जमतो त्यावेळी अशा आवाहनांना फारसा अर्थ राहत नाही, कारण गर्दी नियंत्रणाबाहेर जाते, कार्यकर्ते आक्रमक होतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आता नरेंद्र मोदींना इथे यायला किती वेळ लागतो, साधारण 2च्या आसपास, 2 ते 3च्या आसपास नरेंद्र मोदी इथे येतील असं सध्या तरी बोललं जात आहे. मात्र त्यांचा कार्यक्रम बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. मात्र ते येण्यापूर्वी साधारण 1.5 ते 2 तास या ठिकाणी आंदोलन करणं, इथून घोषणाबाजी करणं आणि या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवणं असा भाजपचा कार्यक्रम आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी इथे पोहोचतील त्यावेळी नरेंद्र मोदी रोड शो करत इथून भाजपच्या हेडक्वार्टर पर्यंत जातील. मात्र लंका गेटवर आंदोलन सुरूच राहील असा सध्या भाजपचा कार्यक्रम आहे आणि त्या दृष्टीने हे 2 नेते आता पोहोचलेले आहेत. या 2 शक्यतांपैकी कुठली शक्यता आता खरी ठरते हे आता काही वेळातच आपल्या समोर येणार आहे. भूषण, नक्कीच अमोल, आपण या गर्दीवरनं अंदाज लावू शकतो की कशा रीतीने हे आंदोलन सुरू आहे, किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे दाखल झालेत. तू आमच्याबरोबर असाच राहा, आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. भाजपनं सुरू केलेल्या न्याय मार्चमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू, मुख्तार अब्बास नक्वी, डॉक्टर हर्षवर्धन सहभागी झालेत. दिल्लीतल्या भाजपच्या आंदोलनाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींना बनियाबाग इथे रॅली करून दिली नव्हती, परवानगी दिली नव्हती, गंगा आरतीला देखील. अर्थात नंतर परवानगी दिल्यावर भाजपने आपला कार्यक्रम रद्द केला आणि म्हणूनच वाराणसीचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना बरखास्त करावं ही मागणी घेऊनच न्याय मोर्चा भाजपने काढला. आपण माझ्या मागे बघू शकाल, टेम्पोवर तुम्हाला व्यंकय्या नायडू दिसत असतील, रविशंकर प्रसाद दिसत असतील, मीनाक्षी लेखी असतील, हर्षवर्धन असतील, सर्व भाजपचे नेता आहेत. भाजपचे कार्यकर्ते देखील इथे आलेले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे खरं तर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे, असं असूनही त्यांना रॅली करण्यासाठी परवानगी दिलेली नाही आहे. हा न्याय मागण्यासाठी आणि आपली मागणी घेऊनच ते निवडणूक आयोगाकडे जात आहेत. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजवीसह रश्मी पुराणिक, नवी दिल्ली. पुन्हा एकदा जाऊयात वाराणसीमध्ये. या वाराणसीच्या आंदोलनामध्ये आता अमित शहा आणि अरुण जेटली उपस्थित झाले आहेत. तिथे कशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे आपण थेट जाऊया. अमित शहा हे सध्या या कार्यकर्त्यांच्या घराण्यात आपल्याला दिसत आहेत. काही माध्यमांना ते प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. मोठ्या संख्येनं आज भाजपचे कार्यकर्ते वाराणसीतल्या रस्त्यावरती उतरले आहेत, या आंदोलनात सहभागी झालेत. अरुण जेटली आणि अमित शहा यांनी कालच या आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आज सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय. सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झालेत आणि या सगळ्या परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊनच या वाराणसीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय. त्यामुळे इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना अटक सुद्धा होऊ शकते. ही सगळी परिस्थिती असतानाही आज आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे दाखल झालेले आपल्याला दिसत आहेत. जेटली तसंच अमित शहा या आंदोलनात आता सहभागी झालेत. ते आता भाजप कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाराणसीत होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे हे आंदोलन सुरू झालंय आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत हे लक्षात घेता मोदींनी आज ट्विटरवरून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.